रोज रोज त्याच पद्धतीने भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण वेगळ्या पद्धतीने हिरव्या वाटणातील मस्त झणझणीत चमचमीत आंबट तिखट चवीची भेंडीची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी 200 ग्रॅम छान अशा कोवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत. आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून अशी घ्यायची आहे, कारण यावरती औषधांची फवारणी केली जाते. त्यामुळे आपण भेंड्या स्वच्छ धुवून नंतरच आपण भाजीला या वापरणार आहोत. इथे भेंडी स्वच्छशी धुवून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता मी इथे कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालाने या भेंड्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. बिलकुलही ओलसर ठेवायच्या नाहीत. इथे मी सर्व भेंड्या स्वच्छ अशा पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण कट करून घेऊया. इथे मी 3 ते 4 अशा भेंड्या घेऊन कट करते. तुम्ही जर 1 किंवा 2 घेऊन जरी कट केल्यात तरीही चालेल. भेंडी चिरून घेताना या पद्धतीने मीडियम साईजमध्येच आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे. आपण भेंडीची आमटी बनवतोय, त्यासाठी इथे आपण थोडंसं मीडियम साईजमध्येच ही भेंडी चिरून घेतलेली आहे. इथे आपली सर्व भेंडी छान अशी चिरून झालेली आहे. ती आपण भेंडी भाजून घेणार आहोत. कढई छान अशी गरम झाली ना की त्यामध्ये चिरलेली भेंडी घालून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं छान अशी परतून घ्यायची. भेंडी भाजून घेतल्यामुळे भेंडीचा चिकटपणा नाहीसा होतो आणि छान अशी मोकळी भेंडी तयार होते. भेंडीचा बिलकुलही कलर चेंज झालेला नाही. बघू शकता, मस्त अशी मोकळी भेंडी तयार झालेली आहे. 2च मिनटं आपण इथे भेंडी छान अशी परतून घेतलेली आहे. आता काढून घेऊया. इथे आपण वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, ओल्या खोबऱ्याचे काप, 1 चमचा जिरे घालून पाणी न घालता छान असं मिक्सरला वाटून घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा. छान असं सगळे मसाले फुलले की कढीपत्ता घालून घ्यायचा. छान असा कढीपत्ता तडतडला की यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मसाले छान असे 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. वाटणाचा हलकासा रंग बदललेला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाल्यामध्ये व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला मध्यम आचेवरच हे मसाले छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मसाले छान असं परतून घेतले की भाजी छान अशी चविष्ट होते. आता आपण यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून मसाल्यामध्ये सगळी अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये भेंडी घातल्यानंतर आपण खूप जास्त अशी हलवायची नाही. फक्त आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. इथे मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी भेंडी मिक्स करून झाली की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. तुम्हाला जितकी पातळ भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यासोबत इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे. चिंचेचा कोळ घातल्यामुळे भाजी छान अशी आंबट, तिखट, मस्त चटपटीत आणि चवीलाही खूप छान लागते. भाजीला उकळी आली की झाकण ठेवून लो फ्लेमवरती 2 मिनिटांची वाफ द्यायची आहे. 2 मिनिटांमध्ये भाजी छान अशी शिजलेली आहे. ही भाजी आपल्याला जास्त वेळ शिजायला ठेवून द्यायची नाही. भेंडी फ्राय करून घेतल्यामुळे आमटीमध्ये भेंडी बिलकुलही चिकट झालेली नाही. मस्त अशी मोकळी भेंडीची भाजी तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा. मस्त झणझणीत चमचमीत आंबट तिखट चवीची भेंडीची आमटी तयार आहे. ही आमटी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीसोबत खूप छान लागते. तुम्हाला माझ्या पद्धतीने भेंडीच्या आमटीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.